नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण 27 जुलै 2025 चालू घडामोडी बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. तर चला बघूया. पहिला प्रश्न, भारताचे नवीन परराष्ट्र सचिव कोण झाले? तर भारताचे नवीन परराष्ट्र सचिव हे विवेक कुमार झाले. प्रश्न क्रमांक 2, 2025च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक कोण आहे? तर नीरज चोप्रा हा आपला पॅरिस ऑलिम्पिक मधला भारताचा ध्वजवाहक होता. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण? तर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस आहे. प्रश्न क्रमांक 4, इस्रोने नुकतीच कोणती नवीन उपग्रह प्रक्षेपित केली आहे? तर GSNT-25 हे उपग्रह प्रक्षेपित केले आहे. प्रश्न क्रमांक 5, गगनयान मोहिमेसाठी भारताची मानवी अंतराळ यान चाचणी केव्हा होणार आहे? तर ऑक्टोबर 2025 ला होणार आहे. प्रश्न क्रमांक 6, G20 शिखर परिषद 2025 कुठे होणार आहे? तर हे ब्राझील मध्ये होणार आहे. प्रश्न क्रमांक 7, UNICEF चा नवीन सद्भावना राजदूत कोण ठरला? तर सोनू सूद हे ठरला आहे. प्रश्न क्रमांक 8, ग्रीन एनर्जी वर आधारित पहिला भारतीय रेल्वे विभाग कोणता ठरला? दक्षिण मध्य रेल्वे इथला विभाग ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात महाग शहर कोणते ठरले आहे? सिंगापूर. प्रश्न क्रमांक 10, वन फॅमिली वन आयडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय पोषण महिना कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे सप्टेंबर महिन्यात केला जातो. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू, जायंट स्क्विड हा आहे. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या भारतीय चित्रपटाने कानस फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये पुरस्कार पटकावला? मन्नत या चित्रपटाने पुरस्कार पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक 14, नवोदय विद्यालय कोणाच्या अंतर्गत चालवले जातात? याचं उत्तर आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 15, नुकतेच कोणत्या राज्यात जल जीवन मिशन 100% पूर्ण झाले? सिक्कीम या राज्यामध्ये पूर्ण झाले. प्रश्न क्रमांक 16, भारतातील नवीन AI सुपर कॅम्प्युटरचे नाव काय आहे? AI रावत हे नवीन सुपर कॅम्प्युटरचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 17, वर्ल्ड हेपॅटायटिस डे कधी साजरा होतो? तर 28 जुलैला साजरा होतो. प्रश्न क्रमांक 18, ई-श्रम पोर्टल कोणासाठी आहे? तर असंघटित कामगार यांच्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 19, देशातील पहिली फायर पार्क कुठे स्थापन झाली? तर भुवनेश्वरला स्थापन झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20, भारताचे नुकतीच कोणत्या देशासोबत सौर ऊर्जा करार केला आहे? तर UAE. तर आजचे आपले 20 प्रश्न झालेले आहेत. तर आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. धन्यवाद.